आम्हाला अशी अशी करत होती मागून ना मार मार इशी या काय येईल तुझं लय ना मग ए काय रे भांडण लावत का आणि आईचे आणि आबाच्यात भांडण नका लावू तू मी ना लावत आहे लाईत ना मग हे काय अरे ती अशीच तू ते खुर्च्या येत तिला साहेबी ना येत बस येत बस येत बस तू काम तू आमच्या मळणीला येऊन आम्हाला भात वाढून द्या रे माझा नवरा झोपले त्यांचा डोकसा दुखत डोकसा अगोदरची मंडळी होती ना आपली आई बाप होते दादिया बोलायच्या दादिया म्हणजे तो नवरा. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हमरा नवरोबा युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज लय धांगडधिंग नोराने होणार आहे का माहितीये का? कारण आज आमचा भात आपटायचा लास्टचा दिवस आहे, झोडायचा लास्टचा दिवस आहे. तर आईनी बाबांनी बाहेरून माणसं बोलवले, दोन्ही देवाल पडून केलं, दोन्ही पेंडेवाल्याचे पूर्ण गाळण केली गड्या, 7 जण आहे. आणि इकडे बघा आई पण भांडी धुते. आज सगळं सकाळी लवकर उठले, अहो पण अजून झोपले. मी तुम्हाला दाखवते मित्रांनो, हे आमची बकरी आहे. सकाळी सकाळी झोपले नाही, सगळ्यांना उठवत आहे. ए अहो अहो चला चला उठा लवकर. काय करताय तुम्ही? जायचंय की नाही? हा मग आज किती गोळा आहे माहितीये का? गोळा 150 गोळा आहे. गोळा ते आपटायचा 150 भारे, सॉरी 150 भारे. आज भारे झोडायचंय, ते झोडायचे बोलतात ना. आणि जोडून टाकले एकटाच, सर्व एकटाच झोडून टाकीन म्हणताय. तर मित्रांनो, मी पण पटपट जाऊन भाकरी बनवते हे सबकेसाठी. तर ह्यांना झोपू द्या आज असंच. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज खूप धमाल होणार आहे आणि मजा येणार आहे, कारण आज आमचा लास्टचा दिवस आहे भात जोडणीचा. तर सिम्मी आहे, ती पण सगळ्यांसाठी भाकरी बनवते, मी दाखवतो. आणि हे बघा मित्रांनो, सिम्मी पण आहे, ती पण सगळ्यांसाठी भाकरी भाजते. आणि हे बघा, हे सकाळी उठले आले शेकायला पाहिजे आगीजवळ, म्हणून हे दोन्ही पण येतात आणि मस्त शेकत राहतात. तर मी आता काय करतो, बाबा आहेत ते पण शेतावर गेलेत लवकर, तर मी अगरबत्ती, नारळ आणि जे कापड आहेत ते खाली आथरायचे भात जोडताना, भात इकडे तिकडे नको जायला म्हणून. तर त्यासाठी सगळं सामान आहे ते घेऊन जातो. तर आज व्हिडिओ कसा होईल, पुरा मिक्सिंग धांगडधिंगा. तर मित्रांनो, नारळ आणि ते कापड खाली आथरायचं ते घेऊन मी चाललोय. आणि बघा, चिकनसाठी सिमीने पैसे पण दिलेत आणि मला मदत करतात हे 3 जण. ते गाडीवर घेऊन येतात, सूप आहेत ते भात जोडून झाल्यानंतर त्याच्यातलं जे गुताळ असतं ते काढायला. काय बोलते? 3 कोंबडी. चला, आज चिकन पण आहे मित्रांनो, मस्त पैकी फुल मजा आहे. कोंबडी आणायला पिशवी बघा, पोता दिलाय, पोता बघू र. मग तू कशा आणशील? मग आणि बरोबर गाडीला बांधून. तर चला मित्रांनो, आता डायरेक्ट भेटू शेतावर. तर चला मित्रांनो, आम्ही पोहोचलो शेतावर, कारण घराच्या बाजूलाच आहे आमची मळणी, म्हणजे उळवा दाखवतो. हे बघा मित्रांनो इथं. आणि आमची आज जिथं मळणी आहे तिथे आमचे किती 150 भार आहेत, 150. हे बघा, हे बाकीचे आणि ही एवढी मोठी. आणि बाबा आहेत ते इकडे बांधतायत टाकी, म्हणजे भात जोडायला, जे सिम्मी बोलते नाही का आपटायला, तर त्यासाठी. आणि ह्या टाक्या आहेत इथे इथे. तर हे कसं कापड हे इकडं असं पूर्ण अंथरायला लागेल, म्हणजे कसं भात जोडलं तरी मग ते बाहेर जाणार नाही आणि मग जमा करायला सोपं जाईल. तर आता मित्रांनो, इकडं टाक्या पण लावल्यात बाबांनी, सगळ्यात दणादण होणार आहे आज. तर बघू आजचा ब्लॉग कसा होतो, धांगडधिंगा. तर चला, तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. आता जे अजून यायचेत माणसं ते आले नाहीत, तोपर्यंत आम्ही हे सगळं करून घेतो, मग जाईल मी चिकन आणायला. आणि बाबा आहेत ते विळ्याला पेंडा बांधतात, म्हणजे हा पेंडा, आणि त्यामध्ये एक वैसानी आहे. थांब ना आबा, हे बघ मच्छी, हे मावरा म्हणजे वैसानी, हे बघा. तर ते बांधावं लागतं. तर ते का बांधतात ते मला पण माहिती नाही, मी बाबांना विचारेल नंतर. तर तुम्ही कमेंट करून ज्यांना माहिती असेल ते नक्की सांगा. ते विळ्यासोबत ते वैसानी म्हणजे मावरं का बांधतात भात जोडायच्या आधी, आणि ते मग असं ठेवावं लागतं.
विळा आणि एक नारळ आणि बाबांनी नारळ पण ठेवलाय म्हणजे सगळं करून ठेवतील. तर चला मित्रांनो, आमच्या इथलं सगळं काम झालेलं आहे म्हणजे जे करायचं होतं भात जोडायच्या आधी ते सगळं. आता फक्त मला जायचे आणायला कोंबडी 3 आणि एक जे जोडायला येतील ते आले की डायरेक्ट सुरुवात करणार आहेत. तर तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. मी पण हे सगळ्यांसाठी जेवण भाकरी वगैरे बनवते नाश्त्यासाठी. आता नंतर जेवण बनवेल मग ती पण येईल, थोडी मस्ती मजाक. आणि आज फुल धिंगाणा 150 भाडे खतम करायचे तर आपल्याला. तर मित्रांनो, कापड पाहिजे होतं ते आणायला आम्ही घरी आलोय. जरा ताई येते पण पाणी वगैरे भरते, सकाळी पाणी आलंय. हो हो इटली आपला ना इटली. वरीचा तर मित्रांनो, आम्ही ते कापड आहे ते फटाफट लावून घेतो. मित्रांनो, जोडायला सुरुवात झाली आणि हे बघा तुम्ही बघू शकता. आणि मी सगळ्यांसाठी मस्त छानला चहा भरतोय. मित्रांनो, आज खूप धावपळ चालू आहे. त्यांना चहा दिला पण पाणीच न्यायचा विसरून गेलतो, तर आता पाणी घेऊन चाललोय. आज जसं होईल तसं, कारण शूट पण करायला कोण नाही जोडीला. जसं होईल तसं आम्ही दाखवतो आणि कशी भात जोडणी तावात करतात जेव्हा माणसं बोलवतात ते तुम्हाला सगळं दाखवतो. मित्रांनो, छानला त्याच्यानंतर लगेच गेलो पाणी आणायला आणि आता चाललो मी कोंबडी आणायला. आता मित्रांनो काय करतो, फटाफट कोंबडी घेऊन येतो. आज लवकर झालं तर बरं आहे, म्हणजे आजचा लास्टचा दिवस आहे मग त्याच्यामुळे आज फटाफट करून घ्यायला लागेल सगळं. नंतर फ्री कसं फिरायला पण रेडी व्हाय आपण. तर मित्रांनो, मस्त कोंबडी घेऊन आलोय. आता घरी जे आहेत ते बनवतील. इकडे मस्त भाकरींची व्यवस्था चालू आहे. तिकडे काढून ठे ना. तर मित्रांनो, आईची आणि माझी पण घाईगडबडी चालू आहे. हे बघा, आई मला भाकरी लाटून देते आणि मी मस्त ताव्यावर भुजते भाकरी. तर आहोनी पण मुगरा आणून ठेवलंय. आता बघा कोण बनवतो मुगरा. आहो हे घ्या जरा. हे बघा, आहो पण आले. मी जातो फटक्यान शेतावरती, त्यांना पण त्यांचं काम करू दे, कारण नंतर भारे जोडून झाले की मग त्यांना जेवण लेट नको. त्याच्यामुळे इकडे त्यांची दोघींची घाई गडबड चालू आहे. ताई पण बाहेर काम करते आणि मी पण जातो आता तिकडे भात जोडायला. तर मी आलो आता शेतावर आणि आपलं 7 गड्या पण ते 20 जणाला भारे आहेत. पुरा दणका गेलाय घटकेला भारे कपायला. आणि कोण आलं भात जोडाय गडी पाहिजे व्हायचं माल मॅसेज करा तुम्ही, यांचा नंबर देतो तुम्हाला सगळे आलं. कोटला तुम्ही एकदा सांगा रे. भोपळेवाडीचं आपलं गड्या पुरं 20 जणाला 7 जण भाऱ्या बाई. सकाळ आला आणि घटकेल होतं 1 घंटा आहे ना झाला, सगळा उरकून टिकला. तर चला आता काय करतो आम्ही, पटापट जोडून घेतो, ताव मारून घेतो. म्हणजे कसं कोंबडे आणलेले खायला काय रे खाल ना, कच्चीच द्याव का बनवून द्याव. ते मित्र आता हे आवडं भारे राहिला फक्त जोडायचं, तर ते काय करतो फटाफट जोडून घेतो. नंतर मग सिम्मी वगैरे आहे त्या जेवण घेऊन येतील, मग फटाफट खाऊन घेऊन मग बाकी ज्या हाडपाय चरेल त्या करून घेऊन. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. दोन्ही पेंडवाल्याचे पूर्ण गाळण केली गड्या. 7 जण आहे आणि 2 पेंडवाले तरी काय उरक ना काय बाबा. हा शिवाजी द बॉस बन ना. तर पेंड आमचा बाबा आणि एक काका आहे, फुल त्यांची मुरकुंडली झाली दोघाची. कारण गडीच तसं आणला आज जोडायला, लास्टचा दिवस आहे म्हणून. बाकी हे गडी आहे पुरा साफसफाई करून दिली म्हणजे आज पुरा उरकून होईल ना, आडपुणी होईल. आई पण आली मित्रांनो भाकरी घेऊन. तर मित्रांनो सगळे जोडतात आणि मला हे पेंडे लावायचे तिकडे सगळे, तर ते पेंडे लावून घेतो. आणि आपलं काम तुम्हाला माहिती आहे, मग काय रपारप नुसते पेंडे लावून घेतले. मित्रांनो बाकी जेवढं घेतलेलं जोडून झालंय. आता मस्त भाकरी आल्यात, भाकरी खायला. आणि शक्तिमान व्हायशील तू. शक्तिमान ना शक्तिमान. तर चला मित्र आता मस्त भाकरी खाऊन घेऊ. यात काय आहे लवकर आलं बाजारात वाटपत रे. खाऊन घ्या भाकरी, खाऊन घ्या. फोन केला होता तो पुलाव होता. मटण्याची भाजी भाकरी ताव मारून काय मारून हा ना शक्तिमान व्हायचा आपल्याला. वारेल ते कातवडने गच्चुंबून येतो. तेच नाही ना 10 रुपये 10 रुपये.
लाजू नका रे. हा खाशील तर वशील. काय रे लागला तर अजून जा. तर मित्रांनो आमच्या भाकरी वगैरे खाऊन झालं, नाश्ता करून झालं. आता थोडं राहिलंय ते पटापट जोडायचे, तोपर्यंत आईला घरी सोडून येतो. तर मित्रांनो तिकडे सगळ्यांचा नाश्ता करून झालेला आहे. आई आणि मी सगळ्यांसाठी जेवण वगैरे करताय. चिकन बनवायचं राहिलं ते सगळं बनवून घेतो आणि तुम्हाला भेटतो शेतावरती भात आपटायला. ताई कोण पण आलंय? आले. कोण आलंय? हमारी ताई भी आई है. मोदक ताई. मोदक ताई. ताई पण आली, जिजू पण आहेत, गाडी लावतात. मग भात जोडशील का ना? भात जोड. भात ना जोडायची. तर चला मित्रांनो, सिम्मी काय करणार आहे तू? मी भात आपटायला येते तिकडे. भात आपटायला ड्रम येणार. वाजवायला. कशाला? भात आपटायला. भात आपटायला. तर चला. आणि मित्रांनो बाबा आहे ते इकडे मस्त चिकन खांडतायत आणलेलं, आणि सिम्मी आहे तिकडे भात नाही, शिजवायला मी घेतलं. कांदा भुजते. कांदा भुजते. हा. मग भूज पटापट. तर चला मित्रांनो, मी पण काय करतो, कसं काय ते तुम्हाला दाखवतो सगळं. हे बघा मित्रांनो, आता आम्ही चाललोय सगळं भांडी घेऊन शेतावर. सगळ्यांसाठी जेवण घेऊन चाललोय. सगळ्यांना आता खूप भूक लागली आणि मस्त सगळे एन्जॉय करणारे. आई गेली पुढे अर्धा चिकनचा रस्सा आणि भात घेऊन आई गेली आहे. मी चिकन आणि ताई भात दुसरा घेऊन येते सगळ्यांसाठी. तर चला. आणि आहोची पण तब्येत जरी बरी नाही म्हणून ते जरा आराम करते. तर चला भेटूया शेतावर. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आता शेतावरती सगळ्यांसाठी जेवण घेऊन. हे बघा आता लास्टचाच भारा, काय म्हणतात भारा राहिलाय. तर सगळं आता क्या आपटणे को घेतले. किती राहिलाय बाबा? जोडायला घेतला आता. एवढंच राहिलाय बाबा. हे बघा एवढं राहिलाय. तर आहोची पण तब्येत बरी नाही आहे, ते पण त्यांचा डोकसा दुखतंय म्हणून ते घरी झोपले. तर पूर्ण व्हिडिओ आता मी तुम्हाला दाखवणार. दीदी पण आहे, ते झाडू मारते. आणि हे आपली टीम आली आहे भात जोडणे को. ठाकरी आई म्हणते काय 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 आपली भाषा बोलू. मग मराठी बोलतो ना. ठाकरी अजून थोडा टाइम लागेल शिकायला मला. तर हे बघा मित्रांनो, असं सगळे लोक ड्रम वाजवत आहे. डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दे. दादा पण आहे आपले मोठे दादा. दादा काहीतरी बोला ना. काहीतरी काम चालू आहे. हा काम करतो आम्ही. काम करतोय. तर चला मित्रांनो, एवढाचा भारा राहिलाय ते आम्ही आपटून घेतो. व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. अजून हप्ता 2-3 काय काय आवाज जोरात. अजून बोला. हुकुम. 2 मिनिटं 2 मिनिटं थांबायला म्हणताय बाबा. ओके. धान किती पाडलाय? धान दाखव. नाही दाखवलं ना. आमची आऊ मोठी ताई पण आहे. नाही मोठी आई. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती चावल निघलाय. चावल धान ना. भात वरण भात. बारिश ही बारिश, पैसा ही पैसा. भाकरीचं पीठ मळते. हे बघा मित्रांनो, भाकरीचं पीठ. वा 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 वा. भाकरीचं पीठ मळते. मला असं वाटतं की मी ह्याच्यावर असं झोपून जाऊ. हा कसाचा आवाज? बघू आता मित्रांनो. बाबा काहीतरी म्हणता की आता आवाज निघणार आहे. काय आवाज आहे मला पण माहित नाही. तर बघू आपण. हे बघा हे दादा आमचे. दादा वन्स मोर. बाबा आता काय करताय? आपल्या निसर्ग देवतेकडे भात मागायचं काम करतो. अच्छा. अख्ख्या पावसाळ्याभर काम केला. हा शेती पिकवली, हा. राबली. आता आम्हाला भरपूर भात दे म्हणून त्याला निरोप देतो. बर. तर चला मित्रांनो, हे बघा. इकडे सरक जागा नको देऊ, नाही देव जाणार पळून. गावाचा गाव देव, तू आमच्या मळणीला येऊन आम्हाला भात वाढून द्या रे. भात दे.
असं होतं मित्रांनो, मला तर नाही समजलं मला थोडंफार, पण आहो नाही म्हणून मी जेवढं होतं तेवढं तुम्हाला व्हिडिओ दाखवणे का प्रयत्न करतेय. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, ह्याला काय म्हणतात मोठे बाबा? ते आता हे केलं, ते आता सगळे मिळून आपटलं ना त्याला काय? देवाला सांगितलं भात दे, देवाला सांगितलं भात दे. तसं त्यांची एक काय समृद्धी परंपरा, आम्हाला ती देवाला लास्ट मळणीला भात मागायला लागतो. बर, ते परंपरा असते ना? परंपरा असते. बर, चालेल मित्रांनो. तर आबाची जे परंपरा होती त्यांनी ते केलं इकडे. आता सगळे लोक जेवणसाठी बसताय. तर चला मित्रांनो सगळ्यांना जेवण जाऊ. व्हिडिओ असंच बघा. हे आजी आणि आजोबासाठी नैवेद्य घेत आहे. हा, आमची मोदक टाईप बसली जेवण वाढायला. हे बघा हमला दादा काढलंय तिकडं, कापून ठेवलंय. कापलं हे काय मजा येईल. मज्जा. हा मित्रांनो इकडे चकण्यासाठी चिकन घेऊन जात आहे. कोणाला? आमच्या पाहुण्याला. मित्रांनो हे बघा मी दाखवते तुम्हाला. हे भांडताय कोणासोबत भांडताय तुम्ही? पीने वाले के साथ एक लोटा पी ले. ये झूठ बोलता है. काय हो बाबा, मेरे बाबा क्या बोल रहे? एक लोटा ले लो. नहीं ले लो, देख सही है क्या झूठ है. आणि आईला पण एक द्या. आता आई पण सगळ्यांना जेवण देते. बसताय सगळे लोक जेवण करायला. आई पण बसली जेवायला. तर चला मित्रांनो व्हिडिओ असंच बघा. तुझा दाद्या कुठं आहे? दाद्या कोण? दाद्या म्हणजे कोण? नवरा. दादा म्हणजे नवरा. माझा नवरा झोपले. त्यांचा डोकसा दुखत आहे, डोकसा. अगोदरची मंडळी होती ना आपली, आई बाप होते, दादिया बोलायच्या. दादिया म्हणजे तो नवरा. अच्छा, म्हणजे असं काय म्हणतात त्याला? हस्बैंड को दादा. दादिया दादा नाही. दादा अलग होता है. दादा अलग होता आणि दाद्या वेगळा भाई होता है. हा नाही दादा माहितीये. तो दादिया. हा मी पण आता आहोला दाद्याच म्हणणार. दाद्या इकडे या. दाद्या ना, दाद्या आता तुमचं नवीन नाव दाद्या. आप लोग के इसमें म्हणजे आधी काय बोलायचं बुजुर्ग लोकांना? नवरोबा नाही. हा दादिया. आणि बायको को क्या बोलते? बायकोला काय म्हणायचं? दादीमा. उसका कोई अलग है. अलग आहे. बोल काय बोलायचं? नवरी. नवरी तर आताच नवरी म्हणतात. हे बघा बायको आता पण बोलतात. दादिया काहीतरी नवीन ऐकायला यायला. पक्का हुशार. बाबा म्हणतात माझे बाबा खूप हुशार आहे. चला बाबांनी मला एक नवीन नाव दिलंय आहोला बोलायला, दादिया. तर आम्ही आता नवरोबाला दादियाच बोलू. आणि नवरीला काय बोलतात ते तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा. तर मित्रांनो आमचं भात साफ आपटून झालाय. आता हे आमचे मित्र आहे ते जात आहे घरी. तर कसं वाटलं तुम्हाला आमच्या सोबत काम करणे को? चांगला वाटला, एकदम चांगला वाटलाय. आणि मस्त वाटला. आणि जेवण केलं ना दादा सगळ्यांनी? तर चला भेटूया आता नेक्स्ट. तुम्ही कधी येणार आता परत? बोलायला पुढच्या वर्षी आपला भात होणार आहे. हो ना, तर पुढच्या वर्षी आपण येऊ. बरोबर. कधी तुम्हाला तिकडे काय काम लागला? हे आमच्या भावाचा मुलगा आहे. मी मुलगा आहे का? तर ती व्हिडिओ काढतात कुठेतरी अशी, म्हणजे कधी फोन करा, येऊ शकतात. तर चला दादा तुम्ही सगळे लोक संभाल के जाओ. ओके.
तर चला बाय बाय. तर मित्रांनो आमचं सगळ्यांचं जेवण करून झालेले आणि जे दादा आलेले बाहेरचे आमच्या सोबत काम करायला ते पण दादा सगळे गेले बाहेर. आता बाहेर नाही त्यांच्या घरी. आता काय करणार गोणीमध्ये भरायचंय का? गोणीमध्ये नाही पोत्यामध्ये भरायचंय. पोत्यामध्ये गोणीमध्ये काय भरतात. हा गोणी में भरणार. भरायचंय आता. ओके हे सगळं आता गोणीमध्ये पोत्या भरायचंय. मी काय उलटा बोलली? चला टांग्या काढून घ्या. दाखवते मी तुम्हाला पुढचा ह्याला गोणीमध्ये कसं पुरतात. हे बघा मित्रांनो आता भात को हवा दे रे मस्त. ते काय उडवतात? अडपतात भात अडपतात. काय हडपतात की अडपतात? हडप. भात हडपायला घेतलाय. भात आता हडपायला घेतलाय. हे बघा स्वच्छ करायला घेतलंय. स्वच्छ एवढा भात मी पिकवला. एवढा भात मी पिकवला. एवढा भात मेरा है. एवढा भात हमरा है. काय बरोबर एवढा भात तुमच्याकडे आहे का एवढा भात? असं नाही आमच्याकडे एवढा नाही. आमच्याकडे एवढा आहे. हे बघा एवढा. आता मी आई बाबाकडे मेरा नाही आई बाबाचा. आई बाप किती दिवस टिकणार आहे? 13 आहे. अच्छा काय हो मेरा है. 13 आहे. हे बघा कसं भात उडवताय तुम्ही. आप लोग तुम्हाला म्हणजे आता खूप वर्ष झालं असेल शेतामध्ये. मी 6 महिन्याची शेतकरी आहे. याच्या पुढे मला चालवायची शेती. मला 6 महिने झाले फक्त. पण याच्या पुढे तुला चालवायची ना शेती. मला जमेल ना बाबा? जमेल ना. जमवायला पाहिजे. जमेल शिकून घ्या. पण आहो खूप आळशी आहे. येऊन काम करायचं. काय आहोला काय बोलायचं? मोबाईल खाली येऊन काम. दाद्या आमचे दाद्या खूप आळशी आहे. पण आता तुम्हाला करायचं आहे. हो बरोबर आहे. काय पैसे कमवून शेतीचं काम करायला पाहिजे. बरोबर. नाही पण मला आवडलं करायला. मी तर करणार जेवढा हमऱ्याचे होईगा तेवढा. तर मित्रांनो सगळं आता भातला हवा मारत आहे. आता जेवण पण सगळ्यांचंच करून झालंय. आता हे सगळं आम्ही चाललोय धुवायला भांडी घासायला. कुठे अशा काय म्हणतात? वाळ्यावर जाणार आता आम्ही भांडी धुवायला. तर चला व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. हे बघा मित्रांनो कसं आता सगळं मस्त वारा करताय भातावरती. हे बघा मित्रांनो माझे दादे आले. माझे दाद्या. मला बाबांनी सांगितलंय की नौरबा को हमारे जमाने में दादिया बोलते थे. तर आज से ये मेरे दादिया. आणि नवरी को क्या बोलते थे कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण की बाबाला पण आठवण येत नाहीये की नवरी को क्या बोलते. आणि हे माझ्या दादिया. जे फुलून तर सिमीला मित्रांनो शिकवतात सूप कसं मारायचं. जमला. तर मित्रांनो मी पण घरी होतो कारण का माझं डोकं दुखत होतं सकाळपासून. तो बॅनर तो लग्नाचा बॅनराचा ह्यो बॅनर गेला लग्नाचा तो पाटला वाट लागली रे. तर मित्रांनो आता हे सगळं भात वगैरे भरतायत. आता मी पण थोडा भात भरायला मदत करतो त्यांना. तिथं ताई आणि जिजू आहे ते भरतायत बाकी देत आहेत. या अशी आमची आदिवासी निंजा टेक्निक आहे जे सगळं त्याच्यातलं आता घाण येते निघेल म्हणजे पेंड्याचं ते गुत्त असते छोटी छोटी ते सगळे निघून जाईल. तर मित्रांनो आता काय करतो मी जातो त्यांना मदत कराय. 1 मॅन शो बाहेर ते का ते ग्रापार फेकतो नुसता भात. आता चलो बाहेर लोक आम्ही
एक नंबर एक नंबर. फिरकी दाखी तू फिरकी. थांब बाबा दाखवते. तू तिकडे थांब आणि सकाळी जागा ठेवा. बराबर या बरोबर कामात कमळे आहे तू. जी जास्त काम करते ना तिला कमळी बोलतो आम्ही. कमळे करते ना कामाची कमळी बोलताय. इकडं जिजू आणि ताई फटाफट भरते. त्यांचे पण तर मुळे झाले. ताई मस्त इकडं हसत्या. वाढाय बघ वाढायचीच मजा आहे. आणि आमच्या आईची तिथं कमले हसत इकडे ना. कामाचे कमळे मार. हा काम तिथे आमच्या आई मजा तर कल्ले हसत सुट. हा आले मारे की फिरकी मार रापक्यान वशी. फिरकी दाखीत मग कशी मारता ती. असा हे बघ असा घ्याचा आणि पहिला काकाला मारू दे. बरोबर नाही आता मा बरोबर मारे. बघ फिरकी यायला सांगता. दुनियाभरची फिरकी परत दाखवा. गच्चल निघला एक याच्यातच सगळा निघात आपल्या फिरकेमध्ये. दुनियाभर जातोय तू पण कमळी. मित्रांनो माझं नवीन नाव आहे कमळी. मग मी खूप काम करते त्याला कमळी म्हणतात. आई बघ आई बघ. आमची मोदक ताई पण हसते मस्त. तर चला हो हो झाली भांडणं बाज नुसते भांडणं होत आहे. नाही नाही हे बाबा आणि ते बाबा नुसतं भांडताय. हा फिरकी दात दूध काढून तिथे मोबाईल बाबा बाबा वरड बाबा बाबा वरडा त्याला. नाही बाबा काय केलं सांगा बरं. फिरकी मारायची नाही. मित्रांनो चला एवढे येते सगळं भात पूर्ण आम्ही पटापट करून घेतो. आणि कसं वाटलं बाजूवर आहे. बरं वाटलं बाजूवर आहे ना. हा किती बार होतं आपलं. 150 बार पुरा बुसरा करून इसको पिलाने करायचं आहे पाणी. इसको असं पाणी द्यायला लागतं मित्रांनो. पाणी पाजायला तो शांत हो जाएगा. परत उंगवले टचनी झोडा एक कापाय टच परत. दादा आणि दादा चालले चोरी करायला तोंड बिंड बांधून मस्त पाणी आपल्या बाबाला पक्की भांडतो ना. हे असं गुताळ मित्रांनो भरायचं मग तिकडे नेऊन सगळं ठेवायचं. मला खोटं बोलला. आहे थंडा. थंडा नाही ते शक्तिमान होण्याचं औषध आहे. हा सिम्मी शक्तिमान होण्याचं औषध आहे ते. तर मित्रांनो मी घरी आलो होतो. थोड्या पिशा पाहिजे होत्या आणि सुतळ. कारण जे आता हडपत होते म्हणजे सुपाने हवा मारून जे गुताळ काढत होते ते आता सगळं भात हडपलेलं आहे. ते आम्ही पिशव्यामध्ये भरून घेतो. हे मित्रांनो पिशव्या आणि ह्या असं पिशव्यामध्ये भात भरायच्यात कमी पडलेल्या. तर आता हे पूर्ण आम्ही भरून घेणार. कसं वाटलं. मजा आली. हा आता झोप आली. हे बघा मित्रांनो या असं भरतात आमच्याकडे पूर्ण गोण्यामध्ये. त्यांचे झाले भांडणं नुसते भांडणं करतात नुसते भांडणं. मित्रांनो आता ते भात को हवा करके हो गया. आता हे सगळं गोणीमध्ये भरताय भात. हे बघा आशा ताई येते. कुठे येत ठेव.
ऑर्डर दे रही साहेबीन. साहेब साहेब ऑर्डर दे रही. हा तेव्हा साहेबीन असत आहे. ना बाबा, आई माझ्याशी भांडते आणि बाबा माझी साईड घेताय. हा नाही हो, तुम्हीच आमच्या करता धरता. तुम्हीच आमच्या करता धरता. नाही, मी फक्त मोबाईल मध्ये बोलते, बाबाची तारीफ करते, खरं तर आपलं आहे ना. हे बघा मित्रांनो, आता एवढं राहिलंय ना दादा, हे पण आता करून घ्यायचंय. मग काय उद्या आत्ताच करून घ्यायचंय. तर चला मित्रांनो, आता हे राहिलंय थोडस, त्या रापरूप करून घेतो आणि मग जातो घरी. मित्रांनो हे बघा, हमरे को सोड के उधर एकटे चाय पी रे. काय आहे, हमरे को सोड के एकटा चाय पीते हो? तुमरे को लाज नहीं वाटती दादिया? मित्रांनो मस्त चहा आणलाय ताईने. कोण? मोदक ताई. मोदक ताई. तर आम्ही आता परत चहा पिऊन घेतो, मग परत गोणी भरतो आणि घरी जातो. अरे ना, हा बाबा ना खूप भांडतो माझ्या बाबा सोबत. पक्का 10 रुपये लिंबू पाणी पाजून सुधरवलाय त्याला. अरे तुम्ही नका ना जाऊ, आता थांबा तुम्ही. हा तर मित्रांनो, आमचा मस्त पैकी चहा पिऊन झाला, रापराप बिस्किटा खाली होता, त्याही सगळं आम्ही करून गेला इकडं. म्हणजे मांडण काय सांगता जुन्याच्यात, काय सांगता आपुजा बाबा या केला त्याला बाबा, काय सांगता? मांडण म्हणजे हडपायचा, म्हणजे हडपून टाकला मित्रांनो सगळा. आता या गोणा आहे त्या फटाफट आम्ही भरून घेतो. आई वगैरे ते सगळं गुताड बाजूला करत होती, ताई येते हे बघा सुपामध्ये करते, कारण आपल्याला भात खूप गरजेचं आहे, थोडं पण नाही सोडायचं. हे बाकीचं इकडे गुताड आहे. आता अगरबत्ती लावून हा 2 कुर्डूचे फुल ठेवून नारळ फोडायचंय तिकडे. अरे वा, शिकली रे तू. मला बाबांनी सांगितलं. हा मजा काम करे आता. तर चला मित्रांनो, चला नारळ फोडून घेतो आणि मग जे आहे ते सगळं आम्ही भरून घेतो. हे बघा असं मित्रांनो सूप ठेवायचा, त्याला 5 असे हे द्यायचे 5. हा बरोबर, एक नंबर बोंडाय केली तू आज. या आमच्यात अशी प्रथा आहे, जेव्हा होतं पूर्ण काम करून त्याच्यानंतर भरायच्या आधी. तर आता बघू. ते बघ बाबा पण आहेत आपले बाकीचे ठेव तुला केसात माळायला. तर मित्रांनो आता आम्ही नारळ फोडून घेतो. आणि मित्रांनो हे का केलं पाहिजे ते बाबांना आपण विचारू. आबा या का केलं पाहिजे, या का करता? अरे मळणी झाली म्हणून पूजायचं. धान्य आहे, अन्न आहे, तो अन्य त्याला पूजणं गरजेचं आहे. तिथे आपल्याला पोटा पाण्याला पुरवठा देतो, म्हणून आपण जगतो. निसर्ग देवताची अशी आपली, म्हणजे आमचे आदिवासी समाजामध्ये असं पूजलं जातं सगळं, कारण ज्याच्याने आपलं पोट भरतं. तर चला मित्रांनो आता नारळ बाबा फोडणार, टापाक्यान आपण खाणार. हो बघ जे. हा तर चला मित्रांनो नारळ फोडलंय, आता 5 तुकडे इथे ठेवणार बाबा आणि त्याच्यानंतर आम्ही हे सगळं भरून घेणार. रापरूप झापक झुपक खुश झाली आहे, कारण का बराच भात आलाय म्हणून त्या कवडी खुश झाली. हे कसली तातकडी ते आई काय हो, आम्हाला अशी करत होती मागून ना होय कशी असं बर देख मारे आई चल मारे इशी या काय येईल तू झालं ना. मग ए काय रे भांडण आहेत का? मारे आई झालं तू झालं शिव्या काय येईल उगाच ना. मग हे बघ भांडणं आहे त्या दोन्ही आई बाबा मध्ये भांडणं लावते. हा आता हे बघ बाबा कसे करतात. हा हे बघ याच्या असं आमच्यात पुसतात मित्रांनो. सिमी बघून घे, तुला असं करायला लागलं आपल्याला. का तुम्ही कुठे जाणार आहे? मग तू करशील तर मग तू लक्ष्मी आहे घरातली, तू केला पाहिजे. अरे काय रे मला हे देख असं मी करू शकते मला. हे बघ मित्रांनो या असं सगळे आमच्यात प्रथा आहे. तुमच्यात कशी प्रथा आहे ती आम्हाला नक्की सांग. काय झालं याच्याने? मळणी म्हणजे मळणी मोडली म्हणजे आता झाला विषय संपला. आता करा सुरुवात भरायला. या
आणि आईचे आणि आबाच्यात भांडण नका लावू तू. मी ना लावत. आहे लाईत ना या मग हे काय मार याचे उपट्या घाल. आयल उचलून जे मग ती खुश होईल. अरे ती अशीच ते खुर्च्या येत तिला साहेबी ना येत बस येत बस येत बस. हा तू काम तू चला चला आता सगळा काम झाला आता भरून घ्या चला फटाफट. हे बघा आता हे सगळं आम्ही फटाफट भरून घेतो. हे बघा हे असं आणि मग सगळ्या गोण्या आम्ही इकडे लावून ठेवणार. भरतू देख इकडे जे बाबा इकडे जे आणि ही डायरेक्ट पिशी अशी वतायची. अरे गटकेला आमच्या आलेली 4 आम 2 मिनिटात केला का काम सगळा. तू फक्त पिशा धर माझा एखादा भरी तू रापरा. मित्रांनो या अशी आपली निंजा टेक्निक. गमेला कधी भरायचा कधी आपण घालला ढकलला आणि ती पिशी भरली आणि मग रपारप सगळ्या पिशव्या भरून घेतल्या. तर मित्रांनो फायनली आमचा आज भात जोडून झालं म्हणजे भात जोडणी झाली. काका कसा वाटला मग मजा आली. एकदम मजा. नुसती बाकीच्यांची शियाची कांडण होती आणि ह्या एवढे भात झालंय मित्रांनो. बाकी इकडे करायचं राहिलं नाही. बघी हे माकड तोंडे. चल उठ उठ चल. तर मग तुला कसं वाटलं. मला खूप चांगलं वाटलं. मी पण मित्रांनो सॉरी लेट आलो का माझं डोकं दुखत होतं मग नंतर आलो. मग हे सगळं होतं ते करायचं. हे आधीच आली होती जेवण घेऊन. मग बाकी चांगलं वाटलं. नाईस एक्सपिरियन्स. आणि आम्ही कुठे गेलो होतो आम्ही शो साठी गेलो ना आणि आल्या आम्ही डायरेक्ट काम करायला घेतलं तर थोडा वीकनेस पण लागतो. म्हणजे काय फक्त 150 भारे होते आणि भोपळीचे मित्र आले होते त्यांनी पूर्ण 150 भारे ताडाताड झोडून गेले. बाकीचं राहिलेलं ते आम्ही करून घेतलं एकदम फिनिश. आणि आजचा ब्लॉग कसा होता आणि ते शिव्याचं राग नका मानू मित्रांनो. कसं आहे आमच्यामध्ये मस्ती मजाक चालत असते असे काम करताना. खूप मजा लहानपणाचे मित्र हा म्हणून सगळ्या ताडतूड निसता शिव्या गाड्या मजा आली. तर चला मित्रांनो भेटूया आता लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि काहीतरी नवीन करायचा ट्राय करू आम्ही. तुम्हाला सांगू ते लवकरच. पुढच्या वर्षी हमरे को ही करवाने का. हा तर चला टाटा बाय बाय. आणि हा जे पण नवीन चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून जावा. आणि कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही आजाद फिरा आता इकडे तिकडे आणि नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. टाटा बाय बाय.